खूप सारे पर्यटक ज्या क्षेत्राची निवड करतात अर्थात पहिली चॉईस त्या श्रीवर्धनमध्ये तब्बल 3 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. सूर्यास्त बघण्यासाठी या ठिकाणी खूप जास्त गर्दी होते पर्यटकांची. यस रेडी. जिशान खान गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट आर्म ऑर द विकेट साठी पहिला चेंडू. फटका फसलाय. बॅटची कडा घेतले पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावांनी इथं सुरुवात होते आजच्या दिवसाची. अर्थात 2023 ची सुरुवात आशिषच्या 2 धावांनी झाली. अंतिम दिवसात आपण पदार्पण करतोय. आज ठरेल या रॉयल फेस्टिवलचा अंतिम विजेता कोण असेल. मागचा चॅम्पियन संघ मात्र पहिल्याच फेरीमध्ये बाद झाला या स्पर्धेमध्ये. जिशान पुन्हा एकदा आशिषसाठी प्रचंड वेग. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स. सी मार रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय दमदार चौकार. फखरुद्दीन अतिशय चांगला चौकार पाहायला मिळाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. अर्थात बॉलवर पोहोचला नाही. तीच नाराजी जिशान इथं क्षेत्ररक्षकाला दाखवते. पुन्हा एकदा जिशान सज्ज होते गोलंदाजीसाठी. आशिष आणखीन एक आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक तगडा ताकदवार खेळाडू अर्थात एजाज कुरेशी. अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये टॉप 1चा डावखुरा फलंदाज म्हणून ज्याची सध्या गणती आहे. इंदापूर पुणेवरून या स्पर्धेकरता रायगडातली ही सर्वात मानाची स्पर्धा. अर्थात श्रीवर्धन तालुक्यातला वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं त्या रॉयल फेस्टिवलमध्ये इजाज कुरेशीने सुद्धा वर्णी लावले. धावसंख्या होते या सिंगल डिजिटनी 7 धावा. जिशान समीर बाबासाठी खेळाचं कव्हर रिजनमध्ये बॅटची आतली कडा घेतली. चेंडू मिड विकेट येते. एकेरी धाव. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या एकेरी धाव पूर्ण केली. धावसंख्या एक सिंगल डिजिटनी वाढते 8. जिशान एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जिशाननी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो आशिषसाठी येते. राऊंड द विकेट समीर बाबासाठी. पुन्हा एकदा जिशान ओव्हर द विकेट. डावखुरा गोलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी एक इनस्विंगिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जिशानचा आशिषसाठी. आडव्या पट्ट्यात घेतला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आशिषच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक. आउटफील्ड तिकडे खराब आहे. तिथे सहज हमखास चौकार मिळाला पाहिजे होता पण दुर्दैवाने त्याने एक धाव फक्त आशिषला मिळते. तसं पाहिलं तर प्रॉपर टायमिंगसुद्धा बॅटचं झालं नव्हतं. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका चांगला झाला नव्हता. त्यामुळे एकाच धावावर समाधान लागते ते आशिषला. पुन्हा एकदा एकेरी धाव आणि धावत संख्या होती 9. पहिल्याच मॅचला आपण विकेटच्या मागं प्रेक्षकांची गर्दी पाहत आहे. संध्याकाळी कुठेही जागा तुम्हाला मिळणार नाही इतकी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. जिशान समीर बाबासाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच मनसुबा केला होता. क्रॉस द लाईन जाऊन खेळणार आहे मी. बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9. शांत आणि संयमी सुरुवात इथे आशिष आणि समीर बाबाची पाहायला मिळते. काल समीर बाबांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. यावेळेस मात्र आशिषने डावाची सूत्र सुरुवात केली. एक चौकार ठोकला होता. 9 धावा फक्त बाद आहेत. अर्थात क्रिकेट सातत्याने बदलत राहिलं. IPL फॉर्मॅटमध्ये क्रिकेट आलं. जसं IPL आला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा IPL फॉर्मॅट आला. 4 खेळाडू आयकॉन पद्धतीचे व्यावसायिक क्रिकेटर आणि 7 खेळाडू स्थानिक खेळाडू असा क्रिकेटमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला.
तर हीच चला मॅच सुरू ठेवायचं आहे सर, टू बी कंटिन्यू. सौद पटेल दुसरं षटक हाताळण्यासाठी विहूर संघाकडून. जिशाननी पहिलं षटक हाताळलंय. बिनबाद 9 आपण पाहिलं. चला आपल्याला 20 मिनिटं मिळतात ही लक्षात घ्यायचं आहे. 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं हाताळायचे आहेत. आपण सर जास्तीचा वेळ घेऊ द्यायचा नाही या क्षेत्ररक्षक टीमला आयोजकांनी सांगितले. तब्बल अर्धा तास आपण मागे आहोत या मॅचसाठी आणि आज अंतिम दिवस आहे. आपल्याला फायनलसुद्धा 4 षटकांचाच गरज आणि हा इतिहास राहिला आहे रॉयल स्पोर्ट्स क्लबचा. अर्थात रॉयल फेस्टिवल तुम्हाला फायनल अर्थात मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो की शेवटी अंतिम फायनल 1 ओव्हर 2 ओव्हरची होते, पण इथे गेल्या तब्बल 19 वर्षाचा इतिहास आहे की 4 षटकांचे सामने इथे होतात. बॅटची कडा घेतले, आतली कडा घेऊन चेंडू विकेटच्या मागं विकेटकीपरला चकवत घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धाव मिळेल. दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा धावसंख्या जाते 10 धावा, बिनबाद 10. अर्थात क्रिकेट सातत्याने बदललं. चंदू सर, ऑस्ट्रेलियाच्या कॅरी पॅकर्सने क्रिकेटमध्ये भडण आणला कारण त्याने पॅकर स्वरूपाची पद्धत आणली. तदनंतर IPL आला आणि ललित मोदींनी IPL आणली, पण त्याला पाठबळ कोणी दिलं असेल तर ते महाराष्ट्राचे मराठी माणूस माननीय शरदचंद्रजी पवार यांनी. आणि क्रिकेटची सूत्र प्रचंड वेगाने बदलली. सौद पटेल विहूर संघाकडून खूप चांगली कामगिरी या अष्टपैलू खेळाडूची सातत्याने पाहायला मिळाली टेनिस क्रिकेटमध्ये. समीर बाबासाठी यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी, डाव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच अमोल पाटील सर दंडित करतायत गोलंदाजाला एकेरी धावांनी आणि बायच्या स्वरूपात सुद्धा एक अतिरिक्त धाव येते. 2 धावा इथे मिळतात. संघाची धावसंख्या होती 12, बिनबाद 12. श्रीवर्धनची सर्वात मानाची स्पर्धा जिला श्रीवर्धनचं वर्ल्ड कप म्हटलं जातं. तब्बल दरवर्षीप्रमाणे स्पर्धेच्या प्राईजमध्ये वाढ होत असते. याही वर्षी तब्बल 1,30,000 रुपये प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. सौद पटेल हा फटका चांगला आहे. अपरकट स्टाईलमध्ये कव्हर रिजनमधून केलेला आहे. ज्या चेंडूच्या मागं धावतोय. आउटफील्ड खराब आहे. चेंडू त्याच्या हातात येईपर्यंत दोन्ही फलंदाज फक्त 2 धावा करतायत. अर्थात आपण पाहिलं असतं तर कुठल्याही मैदानात हा चेंडू सीमारेषा पार गेला असता क्षेत्ररक्षकाला मिळणं कठीण होतं, पण याच्यातला माहिती आहे की थोडंसं आउटफील्ड खराब आहे, हा चेंडू मिळू शकतो. त्यामुळे त्यांनी धावून हा चेंडू पकडला आहे. उजव्या खूपच बाहेर यावेळेस सौद पटेल दिशाहीन गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. या षटकात एकदा डाव्या अष्टीच्या बाहेर सुद्धा त्यांनी चेंडू फेकला होता. धावसंख्या होती इथे 15. सौद पटेल समीर बाबासाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा हे मनसुबा पहिलंच ठरलं होतं की इकडे स्ट्रोक खेळायचा आहे आणि खराब स्ट्रोक सिलेक्शन. निर्धाव चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. धाव मात्र या चेंडूवर मिळणार नाही आहे. धावसंख्या तिथेच आहे 15 धावा. दुसरं षटक सुरू आहे. सौद समीर बाबासाठी
आशिष चिंदरकर आणि समीर बाबा हे बॅटर आपल्याला पाहिल्यानंतर प्रारंभिक फलंदाज. बॅटची कडा घेतले क्षेत्ररक्षकाकडून, मात्र इथे चूक होते. पण समीर बाबा धावबाद मात्र नक्की होईल, फलंदाज बाद. समीर बाद झालाय. झेल सुटला होता, पण समीरला धाव घेण्याची इच्छा होती, तीच चूक घडली त्याच्याकडून. सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळते, अर्थात श्रीवर्धनचं हार्दिक पांड्या या नावाने ओळखलं जातं. दिग्गीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, ज्यांनी भल्या भल्या खेळाडूंना पिछाडीला टाकून, अर्थात कृष्णा सातपुते, योगेश पेंडकर असे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याने आपल्या नावावर केली होती तो सतीश पाटील. पहिला चेंडू आपल्या स्टाईलमध्ये हुक केलाय, चेंडू सी मार रे स्यापार, सतीश पाटीलचा ब्रँडेड षटकार. यासिन धावत संख्या आहे 21 धावा. यासिन सर, तुम्ही त्या स्पर्धेमध्ये होतात, खूप चांगली फलंदाज त्याच्या बॅटमधून आली होती. अफलातून कामगिरी त्यांनी सेमीफायनलमध्ये 12 विकेट त्या स्पर्धेमध्ये घेतली होती आणि धावसंख्या तब्बल 100 पार केली होती. मॅन ऑफ द सिरीजसाठी जबरदस्त फलंदाजी केली होती. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकारांनी खाते उघडले. आणखीन एक चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, एक धाव इथे मिळते. ताबिश यांच्याकडून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव आणि धावसंख्या होते तब्बल 22. 11च्या सरासरीने धावा जमवल्या जातात. वेळ घ्याय सर, प्लीज वेळ घेऊ द्यायचा नाही आहे, आयोजकांची सूचना वारंवार, कारण एक तर अर्धा तास उशिरा सामना आपण सुरू केला आहे. 20 मिनिटात इनिंग संपवायचीच आहे, नाहीतर सर तुम्हाला पूर्ण मुभा आहे, तुम्ही पेनल्टी देऊ शकता. आयोजकांची सूचना आहे आपल्याला. प्लीज कोऑपरेट करा तुम्ही. वाऊर संघाला वारंवार विनंती असेल. राहुल जोगाडी आपल्याला पाहायला मिळते, एक डावखुरा, आणखीन एक वेगवान गोलंदाज. राहुल सतीश यांच्यासाठी चांगला फटका. कव्हर रिझनमध्ये एजाज आहे तिथे क्षेत्ररक्षणासाठी. एकेरीच धाव इथे मिळेल. एकेरी धावावर समाधान मानावं लागते ते सतीशला. एक धावांनी धावत संख्या इथे होते 23 धावा. एक बाद 23. समीर बाबा बाद होऊन गेल्या 11वीसाठी. आशिष आहे सुरुवातीपासून पहिल्याच षटकात त्यांनी दुसऱ्याच चेंडूवर चौकार टोकला होता जिशानला, पण तदनंतर मात्र त्याची बॅट शांत पाहायला मिळाली. त्याच्यात बॅटमधून तशा धावा येत नाही. राहुलच्या सोबत श्रेयस कदम आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षणाला आणखीन एक मुंबई टेनिस क्रिकेटचं मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल. तर चांगला बडीमार इथे पाहायला मिळते आयकॉन खेळाडूंचा. पुन्हा एकदा राहुल आशिष यांच्यासाठी हा चांगला फटका आहे, पण फटका फसला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय. इथं मात्र आशिषच्या पारीचा अंत होते.
दुनियाच मेरी क्वीन तू बरोबर रोज तरी रोज धन्यवाद डीची. दुसरा धक्का इथे आरबी संघाला मिळते आशिष चिंदरकरच्या रूपात. ते जागण्यासाठी येते नवीन फलंदाज प्रथमेश. आता पत्तू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट काल त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. अर्थात धावबाद दुर्दैवीरित्या तो झाला होता. 23 धावांवर दुसरा धक्का मिळतोय तो आरावी संघाला. राहुल जोगाडियाला मिळते घवघवीत यश. तर आज अंतिम दिवस आहे. खूप चांगले क्रिकेटर टेनिस विश्वातील आपल्याला इथे पाहायला मिळतील. अर्थात ही स्पर्धा म्हणजे सर्वांना आकर्षित करणारी स्पर्धा. श्रीवर्धन बोर्लीमधली स्पर्धा आपण पाहतो. रायगड रॉयल फेस्टिवल या नावाने प्रसिद्ध असलेली स्पर्धा. तब्बल 19वे यशस्वी वर्ष आपण पाहतोय. आज अंतिम दिवस. अंतिम विजेता संघ कोण हे संध्याकाळच्या सत्रात आपल्याला सापडेल. राहुल प्रतिमेशसाठी कव्हर खेळायचा होता पण बॅट अँड बॉलचा तितका संपर्क झाला नाही. चेंडू तिथेच रेंगाळला. एकेरी धाव फक्त इथे मिळते ती प्रतिमेशला. प्रतिमेश आपला धावेचा श्री गणेशा करतोय. एकेरी धावाने खातं उघडतोय. स्ट्राईकला आणतोय हार्दिक पांड्या अर्थात सतीश पाटीलला. सतीश आक्रमक रौद्ररूप त्यांनी धारण केले. आल्याल्या पहिल्या चेंडूवर एक मोठा टोला त्यांनी दिला होता षटकाराचा. राहुलच्या विरोधात कशी फलंदाजी करतोय हे बघणं खूप गरजेचं. आणखीन एक टोला. हार्दिक पांड्या सतीश पाटील ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी. मॅचची मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली होती दाखवताना. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू जवळजवळ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव फक्त मिळते. लॉंगान रिझनला चेंडू जिशाननी पकडेपर्यंत एक धाव फक्त घेतली. 31 धावा. पुन्हा एकदा राहुल लेफ्ट मोड द विकेट. यावेळेस प्रथमेश आहे समोर. खोलवर टाकला होता चेंडू. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. झेल सुटतोय त्याच्या हातातून. धाव मात्र दिली जात नाहीये या चेंडूवर. षटक संपते राहुलचं. एक षटकार येऊन सुद्धा 9 धावा दिल्या. ते एक गडी बाद केले. ते चांगलं षटक राहिलं. शेवटचा चेंडू निर्धावी फेकला. संघाची धावसंख्या 31. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 31 धावा. शेवटचं अंतिम षटक येणे बाकी आहे. सतीश पाटील यांना खुशखबर आहे. प्रत्येक षटकारासाठी अनिसबाई यांच्याकडून विशेष पारितोषिक आहे. ताबिश गोलंदाजीसाठी. ताबिश वीर संघाकडून गोलंदाजीसाठी. स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज विनंती आहे. पहिल्याच मॅचला खूप उशिरा पण एक तर सुरुवातच उशिरा झाली आणि काल 2 दिवसापेक्षा 2 मॅचेस आपल्याला अतिरिक्त खेळवायच्या आहेत. ताबिश सतीश यांच्यासाठी. हा लेग कटर होता. आउट स्विंगर होता. कळला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली. वेग कमी झाला. समजू शकला नाही. बाउन्सर अटेम्प्ट केला होता पहिल्या चेंडूवर. सतीश वेल लेफ्ट केला तो चेंडू. पुन्हा एकदा ताबिश सतीश यांच्यासाठी. हा फटका चांगला आहे सतीश पाटीलचा. समालोचन कक्षाला दिली सलामी. चेंडू सीमारेषा पार. येतोय दमदार षटकार सतीश पाटील मधच्या बॅट मधला. 3रा षटकार.
लक्षात घ्या, हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण टॉससाठी यायचा. हरकोल विपक्ष दिघोडे च्या दरम्यान हा सामना आहे. तुम्हाला कुठली गय केली जाणार आहे, मधल्या वेळेतच तुम्हाला टॉस करायचा आहे. येताना प्लेईंग 11ची लिस्ट आमच्या टेक्निशियनसाठी आणायची आहे आणि टॉसचा निर्णय आपल्याला इथेच द्यायचा आहे. त्यामुळे हरकोल आणि दिघोडे संघाला ही सूचना आहे, हे षटक संपल्यानंतर मधल्या वेळेत येऊन तुम्ही टॉस करून घ्यायचा आहे प्लीज. दोन्ही कॅप्टनला ही सूचना आहे. ताबीश्वर आता मात्र आक्रमण चढवलं आहे सतीश पाटीलनी. आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू, हा त्याही पेक्षा मोठा तगडा ताकदवान फलंदाज चेंडू फेकतोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. फलंदाजी इथे सतीश पाटीलची पाहायला मिळते. धावत संख्या वधारते 43 धावा. त्याची विकेट घेण्यासाठी योजना आखल्या जातात, त्याच्या वरती प्रचंड डाव टाकले जात आहेत, पण तो कुणाच्या ताकात सूर लावू देत नाहीत. सगळे डाव मात्र उधळून टाकतोय तो म्हणजे खऱ्या अर्थाने सतीश पाटील. गोलंदाजच्या नाकात दम आणलाय त्यांनी. ताबीश धावसंख्या होती 43. सतीश पाटील रौद्र रूप धारण केलंय. आणखीन एक मोठा फटका, यावेळेस मात्र फटका बसलाय. उंची दिली, लांबी नाही आहे. यावेळेस मात्र दुर्दैवी सतीश पाटील माघारी परतेल. टिपला येईल, संपलाय खेळ, माघारी यावं लागेल सतीश पाटील यांना. सत्तावीस धावांची बहारदारीने केली. छोटा कॅमल होता पण खूप चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी सतीश पाटीलची पाहायला मिळाली. अर्थात या चेंडूवरही षटकाराचाच मनसुबा होता, पण बॅटची बाहेरची कडा घेतली, उंची जास्त गेली. 43 धावा. 43 धावा इथे होत आहेत. नवीन फलंदाज ऐमान अरब, एक डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. ताबिश धावाची ते संधी आहे, पण राहुलला चेंडू पकडता आला नाही. 1 धाव इथे कंप्लीट होते. दोन्ही डावखुरे फलंदाज आता मैदानात पाहायला मिळतील. आता स्ट्राईकला आहे प्रथमेश पत्तू. 44 धावा. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू. षटका टोकला तर तब्बल अर्धशतक होईल. 50 धावा ताबिश प्रथमेशसाठी. हा फटका चांगला आहे. माझ्या तोंडाला शब्द ओळखला प्रथमेशने आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार शतक पूर्ण होते आरावी संघाचा. डीजे 50 धाव होत आहेत. 51 धावांचं लक्ष आहे. अर्थात प्रथमेश आपल्या लौकिकात जागलाय. लौकिका साजेसा खेळ त्याच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकला होता. या मधल्या वेळेत इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. दिघोडे विपक्ष हरकोल. दोन्ही कॅप्टनने प्लीज टॉस का बॉक्समध्ये पोचायचं आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन टॉसचा निर्णय आपल्याला इथेच द्यायचा आहे, हेही लक्षात घ्यायचं आहे. मी तुर्तास समालोचन कक्षातून घेतोय रजा. माझ्यासोबत साथी समालोचक जुडलेत पहिल्या दिवसापासून, ज्यांचा आपण बुलंद आवाज ऐकतोय. अर्थात अलिबागवरून या स्पर्धेसाठी पहिल्यांदा रॉयल फेस्टिवलसाठी जुडलेत. आपल्या हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये अर्थात हिंदीमध्ये समालोचन करण्यासाठी मी घेऊन जातोय यासिन मर्चंट सरांकडे. धन्यवाद.
दिघीकर, हरीश दिघीकर यांचा आवाज आपण ऐकत होतात. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आपण पाहताय. आरावी विपक्ष वहूर. प्रथम नाणेफेकीचा कॉल वहूर या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वहूर या संघामध्ये आपण पाहतोय 4 खेळाडू ॲज अ आयकॉनच्या रूपात इथे खेळत आहेत. जिशान खान, त्याचप्रमाणे एजाज कुरेशी, राहुल जोगाडिया आणि श्रेयश कदम. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करावं लागेल. स्पेशली सतीश याच्या बॅटमधून आपल्याला जे 4 षटकार पाहायला मिळाले ते अगदी अप्रतिम होते आणि म्हणूनच आपण धावसंख्या जी पाहतोय निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती 50 धावापर्यंत पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आणि जवळजवळ 12.50 या सरासरीनं इथे धावा जमवाव्या लागतील. या मैदानावरती अर्थात जिथे फलंदाजांसाठी नंदनवन म्हटलं जातं ही खेळपट्टी, कारण खेळपट्टी आपण पाहतोय सिमेंटची आहे. परंतु या खेळपट्टीवरती गोलंदाजांनी सुद्धा अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर नक्कीच त्यांना सुद्धा इथे यश मिळतंय. हा सामना नक्कीच रोमांचकारी होणार यात तीळमात्र शंका नाही आहे. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती गेलेले आहेत. ते म्हणजे महाराष्ट्राचा एक डावखुरा आणि मोठा फलंदाज, टॉप 10 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव अगदी सन्मानाने घेतलं जातं तो म्हणजे एजाज कुरेशी, मॅन फ्रॉम इंदापूर पुणे. आणि त्याचा साथीदार आपण पाहतोय सौद पटेल, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आणि याच दरम्यान सन्माननीय अफजलभाई मेमन यांच्या शुभ हस्ते हरकोल विपक्ष दिघोडे या 2 संघादरम्यान जो सामना रंगणार आहे त्याचा टॉस केला जातोय. टॉस झालाय आणि नाणेफेकीचा कौल हा हरकोल या संघाच्या बाजूने लागलाय. अभिनंदन. चलिए दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं सतीश पाटिल. एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी ने इस पूरे जिले में, इस पूरे तहसील में अपने नाम का परचम लहराया है. पहले तो अच्छी बल्लेबाजी की. जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद और एजाज ने आओ देखा ना ताओ उस गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. याच दरम्यान अभिजित दुधे हा एक नावाजलेला खेळाडू, अहमदनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, त्याचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं अभिजित तुमचं हार्दिक 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 स्वागत. इस छक्के के सहायता से रनों की संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है. जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया कवर ड्राइव हमें देखने को मिला. लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा के बाहर गोली की रफ्तार से दनदनाती भी निकल गई 4 रन के लिए. इस चौके के सहायता से रनों की संख्या 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. बहुत ही बढ़िया शुरुआत. हमेशा की तरह एजाज कुरैशी जिस अंदाज के लिए पसंद है और देखे जाते हैं वही अंदाज यहाँ पे हमें नजर आता हुआ.
ये लीजिए फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला था मगर मिड विकेट में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एजाज ने अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाना ही मुनासिब समझा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 11 रन, 11 फॉल नो लॉस। जीतने के लिए यहां से और 40 रनों की जरूरत है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी मगर उसे देखिए कि कितनी खूबसूरती के साथ अक्रॉस द लाइन आकर बहुत ही शानदार अपने बल्ले को स्वैप किया था और गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। गेंद सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 6 रन के लिए। तो यहां पे रनों की संख्या 18 रन है। सऊद ने भी अपना खाता इस छक्के के साथ खोला है। इसे एक बार ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेलने की कोशिश थी मगर बल्ले पीछा किया था और गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे थोड़ा सा फंबल हुए वहां के खिलाड़ी। जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने इस 2 रनों के साथ अपनी रनों की संख्या को पहुंचा दिया है 20 रन। देखिए हरीश, पहले ओवर में अर्थात 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है उसका उत्तम उदाहरण सऊद पटेल और एजाज कुरैशी ने यहाँ पे दिखाया है। अस्सलाम वालेकुम भाई, हमारे आज के मेहमान भी हैं और हर साल जब भी हमारे रॉयल क्लब का कोई भी मेंबर फ़ोन करता है इस ग्राउंड को सजाने के लिए, जीसीपी की ज़रूरत होती है। एक खूबसूरत ग्राउंड और शायकीन के पीछे जो मैदान बना हुआ है वडोवली के हमारे संदेश भाई कीड, एक फ़ोन पे उनकी मदद आती है हर साल। इस साल भी उन्होंने पूरा दिन जीसीपी हमें दिया था। मैं रॉयल स्पोर्ट्स क्लब की जानिब से उनका शुक्रिया अदा करता हूँ। उनका सम्मान किया जा रहा है, रॉयल की तरफ से ट्रॉफी दी जा रही है हम रॉयल के कप्तान इमरान फकजी के हाथों से। संदेश भाई प्लीज़ यहाँ पे आ जाए। शुक्रिया यासीन सर। सन्माननीय संदेश भाऊ कीर, दिलदार आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान आपण पाहतोय इथे रॉयल फेस्टिवलमध्ये केला जातोय फाउंडेशन बॉक्समध्ये। धन्यवाद सर। अशाच प्रकारचा स्नेह आणि अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या, अशाच प्रकारची माया आपली नेहमीच असेल अशी अपेक्षा करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा या मैदानाकडे। जी हाँ, इस मरतबा स्वीप करना चाहते थे मगर फिर से एक बार गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी थी और डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे। वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 21 रन। अब यहां से जीतने के लिए 30 रनों की और ज़रूरत है। दूसरा ओवर प्रगति पर, पहला ओवर खासा महंगा गेंदबाज सतीश का रहा क्योंकि सतीश ने 20 रन इस ओवर में खर्च किए और उनके हाथ कोई सफलता भी नहीं लगी। इस बीच नए गेंदबाज आए हैं विवेक चिंदरकर, मैन फ्रॉम अगरदांडा, एज आइकॉन के रूप में यहाँ पे खेलते हुए राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, अच्छी गेंद थी, हवा में थोड़ी सी लहराती हुई गेंद, थोड़ी फ्लाइटेड गेंद, हालांकि उसे फ्लिक करने की कोशिश की। फिर से एक बार गेंद बीचों बीच बल्ले पर नहीं लग रही है, यही एक चिंता का विषय। शायद बल्लेबाज सऊद वही सोच रहे हैं। गेंद ने फिर से एक बार अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गई थी मगर 1 रन लेने का खासा यहाँ पे अवसर था। इस 1 रन के साथ 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जी हाँ, देखिए एजाज कुरैशी जैसे बल्लेबाज को चकमा दिया है और गेंद हवा में थी, आसान सा कैच, बैक टू द बॉलर और एजाज कुरैशी मैदान से बाहर। ये पहला झटका। देखिए हरीश, मैंने पहले ही कहा था कि ये गेंदबाज बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को हवा दे रहे हैं
गेंद को हवा में लहरा रहे हैं और इसी वजह से पूरी तरीके से अंदाज़ा गलत उस गेंद को पढ़ने में एजाज कुरैशी का रहा और इसी वजह से अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाना पड़ा। एजाज ने आउट होने के पहले एक छक्का और एक चौके की सहायता से अपने टीम के लिए 12 रन जोड़े। एजाज आउट होने के बाद और एक धमाका करने के लिए जाने जाने वाले बल्लेबाज श्रेयस कदम। श्रेयस ये नाम आजकल बहुत ही सुपरिचित, फिर वो मराठी इंडस्ट्री हो, बॉलीवुड हो और उसी के साथ साथ अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी श्रेयस अय्यर हमें नजर आता हुआ ये नाम। और उसी के साथ साथ जी हाँ, अंपायर जी का वाइड का इशारा। मराठी चित्रपट सृष्टि के एक बहुत ही बढ़िया कलाकार जिनकी आवाज़ आप सभी ने सुनी होगी पुष्पा में। जी हाँ, वो श्रेयस तड़पदे। इस बीच ये श्रेयस को भी चकमा दिया था, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, अक्रॉस द लाइन हॉरिजॉन्टल स्ट्रोक यहाँ पे खेलने की कोशिश थी श्रेयस की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। टॉपेज लेकर गेंद मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी। एक रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, विवेक ने खासा यहाँ पे प्रभावित किया है। कसावट भरी गेंदबाजी, प्रभावित करने वाली गेंदबाजी, बहुत ही अच्छी वापसी, शानदार कमबैक। विवेक चिंदरकर की जितनी तारीफ करें उतनी कम होगी, क्योंकि वो अच्छे अच्छे बल्लेबाजों के पास महाराष्ट्र में टॉप 10 में जो बल्लेबाज गिने जाते हैं, चुने जाते हैं, उनके सामने अब यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में उन्होंने मात्र 5 रन खर्च किए हैं अब तक। जी हाँ, फिर से एक बार देखिए, गेंद थोड़ी सी हवा में लहराती हुई थी और श्रेयस ने देखा, परखा और मिनट के साथ उस गेंद का सम्मान भी किया है और उस गेंद को खेला है कवर की दिशा में और एक ही रन लेकर यहाँ पे संतोष किया है उन्होंने। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 20 रन आने के बाद इस ओवर में विवेक चिंदरकर ने मात्र 26 रन खर्च किए, 6 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन बोर्ड पर लगते हुए, यानी 13 रन की औसत से हरीश यहाँ पे रन बनने की जरूरत थी, जो कि रन बन रहे हैं। यानी अब यहाँ पे जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 25 रनों की जरूरत। पहले 12 गेंदों में 26 रन बन चुके हैं आणि याच दरम्यान सन्माननीय सुहेल फकीर यांच्यातर्फे 5,000 रुपयाची एक बहुमूल्य देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे। मी सन्माननीय सुहेल फकीर यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय। जी हाँ, इस बीच नए गेंदबाज आए हैं, ऐमान अरब, बाएं हाथ के गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हालांकि यह निर्णायक ओवर होगा। अगर इस ओवर में ईमान ने अच्छी गेंदबाजी की तो यह मैच गेंदबाजी करने वाले पक्ष में झुकने की संभावना जरूर है, मगर इस ओवर में ईमान को अगर मार पड़ती है तो यह मैच बल्लेबाजी करने वाले टीम के पक्ष में चला जाएगा और इसी वजह से यह क्रूशल मोमेंट, क्रूशल ओवर। बाएं हाथ से ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, मगर श्रेयस बिल्कुल तैयार नहीं थे, ना ही अपेक्षा की थी और इसी वजह से मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा फिर से एक बार लिया और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद 1 रन के लिए डिक्लेयर जोन में। एक रन से काम नहीं बनेगा, ये श्रेयस भी जानते हैं। 1 रन, 2 रन के साथ यहाँ पे बड़े स्ट्रोक भी बीच बीच में आना जरूरी है, कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक लाजमी है और इसी वजह से सऊद और श्रेयस के ऊपर भी एक मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि विवेक चिंदरकर ने जिस अंदाज के साथ गेंदबाजी की थी, हालांकि लोकल हीरो है, लोकल बॉय है, मगर फिर भी एक बड़े बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। सोहेल फकीर इनकी जानिब से ऐमान के लिए एक गोल्डन चांस है। अगर हैट्रिक अपने नाम करते हैं तो 500 रुपये का इनाम देकर उन्हें नवाजा जाएगा। ऐमान अरब, पहली गेंद हालांकि फुल टॉस थी मगर बच गए। 1 ही रन यहाँ पे बोर्ड पर बढ़ता हुआ। बाएं हाथ से ओवर द विकेट, ये लीजिए, बहुत ही बढ़िया यॉर्कर, लेग स्टंप उखाड़ दिया और सऊद पटेल को डगआउट का रास्ता दिखाया। ये यहाँ पे इसी ओवर में पहले विकेट का पतन तो हो चुका है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी ऐमान द्वारा यहाँ पे दिखाई दे रही है। डीजे
विवेक चिंदारकर के बाद ऐमान भी कमाल की गेंदबाजी करते हुए ये मैच अब डेंजर जोन में आ चुका है। अब यहाँ से बताना बहुत ही मुश्किल कि कौन बचेगा और कौन यहाँ से चला जाएगा। ये मैच हारने के बाद प्रतियोगिता से बाहर जाना होगा और इसी वजह से दोनों भी खिलाड़ियों के ऊपर, दोनों भी टीमों के खिलाड़ियों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव ज़रूर है और मनोवैज्ञानिक दबाव जो झेलेगा वही यहाँ पे इस मैच को जीत सकता है। हालांकि श्रेयस कदम और अब यहाँ पे नए बल्लेबाज राहुल जोगाड़िया, मैन फ्रॉम मुंबई, ये भी एक बहुत ही बढ़िया अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं। ऐमान की अगली गेंद, जी हाँ, पहली गेंद उल्टे हाथ से खेलने का प्रयास और यहाँ पे रन आउट करने की कोशिश की थी आशीष चिंदरकर ने बहुत ही चतुराई के साथ। दिया है, बाल बाल बच गए राहुल जोगाड़िया। पहली गेंद पर रन आउट होने का खतरा, उसी के साथ लेग बिफोर द विकेट का भी खतरा साफ मंडरा रहा था, दोनों तरफ से बच गए। राहत की सांस यहां पे जरूर ली होगी राहुल जोगाड़िया ने, मगर ऐमान की क्या तारीफ करूं मैं, तारीफ के काबिल गेंदबाजी हो रही है। पहले 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है, 1 विकेट अपने नाम। वाह ऐमान, कमाल का यॉर्कर, फिर से एक बार जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है। देखिए तारिया इनडायरेक्टली यहाँ पे बज रही है हमारे हाथों से। अब यहाँ पे रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। अब यहाँ पे बल्लेबाजों को भी सोचना होगा, बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव को ट्रांसफर किया है इन गेंदबाजों ने, पहले तो विवेक ने और अब ऐमान ने, अपनी क्वालिटी और अपना क्लास यहाँ पे दिखाते हुए। ओहो, खराब गेंद, लेग स्टंप पर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा। श्रेयस ने पहली गलती नहीं की और पहली गलती की और इस मर्तबा गलती बिल्कुल नहीं की, बहुत ही खूबसूरती के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है 6 रन के लिए। सात गेंदें बची है, 17 रनों की और जरूरत। ऐमान से एक गलती हुई और दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। यहाँ पे एक गलती जरूर हुई थी मगर दूसरी मर्तबा गलती बिल्कुल यहाँ पे माफी नहीं मिली। श्रेयस के बल्ले से एक लाजवाब और बहुत ही जरूरी ये स्ट्रोक निकलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। हाँ, इस मर्तबा हेलीकॉप्टर चलाया और बैक क्लिप देखिए कितनी हाई है, कमाल का ये स्ट्रोक था। हालांकि अच्छी गेंद थी मगर उसको छक्के में तब्दील किया है। बैक टू बैक आता हुआ ये दूसरा छक्का। खासकर हमारे फेस्टिवल के लिए आते हर साल हमारे दोस्त, एक रॉयल के अच्छे खिलाड़ी सुहेल शब्बीर फ़कीर साहब, इनका सम्मान किया जाता है रॉयल स्पोर्ट्स क्लब की जानिब से। मैं सुहेल को आवाज़ दूंगा कि प्लीज़ स्टेज के पास आ जाए और वो सम्मान, अरे माँ जाते निकल रहा। महबूब भाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो इथे सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे। एक सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून ट्रॉफी दिली जात आहे आणि सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित आणि यथायोग्य इथे स्वागत करण्याचं काम आमचे महबूब भाई यांच्या वतीनं केलं जात आहे। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, कितनी कीमती थी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। अंतिम 2 गेंदों के ऊपर से समीकरण पूरी तरीके से बिगड़ता हुआ यहां पे नजर आ रहा है। अब बचे हुए 6 गेंदें और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 6 गेंदें और 11 रन। स्ट्राइक इन पर राहुल जोगाड़िया, नॉन स्ट्राइक इन पर 2 छक्के बैक बैक जिस बल्लेबाज ने लगाए वो श्रेयस कदम। और गेंदबाजी की जिम्मेदारी श्रीवर्धन के हार्दिक पांड्या के ऊपर, अर्थात सतीश पाटिल के ऊपर, समीर बाबा के ऊपर। समीर बाबा
अब पूरी तरीके से बागडोर उनके हाथों में है। जी हाँ, अच्छी गेंद थी, हवा में खेलने की गलती की है और इसी के साथ राहुल जोगाड़िया भी पहली गेंद पर मैदान से बाहर जाएंगे और एक बड़ा झटका लगता हुआ राहुल के रूप में। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। समीर ने रंग भर दिया है यहाँ पे। फिर से एक बार पहली गेंद पर एक सेट बल्लेबाज राहुल जोगाड़िया को चलता किया है और अब 5 गेंदें बची है और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। समीर राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, अच्छी गेंद थी, फिर से एक बार हवा में लहराती हुई ऑफ कटर गेंद और यहाँ पे रनआउट होने का खतरा मंडराता हुआ बाल बच गए हैं दोनों तरफ से। फिर से एक बार जोरदार अपील, पहले तो पग बदा के लिए और इस मर्तबा आशीष चिंदरकर सही निशाना लगाते हुए। बचपन में इस खिलाड़ी ने कंचे बहुत खेले हैं और उसका यहाँ पे बार बार फायदा उठाते हुए दिखाई दे रहे हैं समीर ने। मगर क्या कमाल की शुरुआत की है, पहली गेंद पर एक विकेट हासिल किया, दूसरी गेंद के ऊपर जैसे वैसे यहाँ पे 1 रन मुकम्मल हुआ है। अब मात्र 4 गेंदें बची हैं और अब जीतने के लिए मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए 10 रनों की जरूरत। देखिए चंदू सर, 4 गेंदें बची हैं और यहाँ पे अब कंपलसरी एक बड़ा स्ट्रोक आना जरूरी है। हालांकि श्रेयस कदम एक सेट बल्लेबाज है, बड़े बल्लेबाज है, जाने माने बल्लेबाज है, मगर यहाँ पे अगर एक ही रन पर बल्लेबाज को संतुष्ट करते हैं तो फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आ सकता है। मगर श्रेयस कदम बैकफुट पर तैयार थे, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और हाई बैकलिप के साथ उस गेंद को पुल कर दिया है डीप मिड विकेट सीमारिका की बाहर। गेंद 6 रन के लिए है। श्रेयस कदम ने रंग भर दिया है, श्रेयस कदम ने इस मैच को अपनी तरफ झुकाया है क्योंकि अब 3 गेंदें बची हैं और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। जी हाँ, फिर से एक बार श्रेयस कदम रुकने का नाम नहीं ले रहे हैं, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बैकफुट पर गए और बहुत ही खूबसूरती के साथ उसे शॉर्ट ऑन पुल में तब्दील कर दिया है। गेंद इस मरतबा डीप स्क्वायर लेग सीमारिका के बाहर, 6 रन और इसी के साथ मैच जीत लिया है। बल्लेबाजी करने वाली टीम ने अर्थात वहूर ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। हेलो, यकीनन संदेश भाई कीर ने फतेह हासिल की है। इस मैच के मैन ऑफ द मैच है श्रेयस